हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। TV9 मराठीला पंतप्रधान मोदींची 2024 मधली सर्वात मोठी महामुलाखत। संपादक उमेश कुमावतांचे मोदींना सवाल। उद्धव ठाकरे पवारांवर नेमकं काय बोलले मोदी? TV9 वर आज रात्री 8 वाजता संपूर्ण मुलाखत। बॉडी बॅगमध्ये घोटाळा करणारे कफन चोर, तुमच्या घोटाळ्याची मालिका मी काढणार। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मोदी सरकार नाही गजनी सरकार, 2014ला काय बोलले ते 2019ला आठवत नाही, 19ला काय बोलले 2024ला आठवत नाही, नंतर लोकच तुम्हाला विसरून जातील। इचलकरंजीमधल्या सभेतून ठाकरेंचा घणाघात। उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडली, ते क्लीन बोल्ड झाले आहेत। मुख्यमंत्री शिंदेंचा खोचक टोला। मोदी आमच्या शिवसेनेला नकली म्हणून सुप्रीम कोर्टावर दबाव टाकतायत। उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप। सुप्रीम कोर्टानं दडपण आणणाऱ्या महाशयांना वेळेत आवरावं, ठाकरेंचा सल्ला। खुर्चीसाठी उद्धवजी काँग्रेसच्या पंजाला मतदान करणार, बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल? मुंबईतल्या मेळाव्यातून फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। संभाजीराजेंबाबत चुकीचं वागलो असेल तर जाहीर माफी मागतो, कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर निवडणुकीमध्ये दगाफटका झाला असता तर कोणाच्या माथी पाप आलं असतं, ठाकरेंचा सवाल। 4 वेळा मुख्यमंत्री 3 वेळा खासदार तरी भोरवेल्याचा विकास नाही, अजित पवारांचा शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर निशाणा। मोदींचा संविधान बदलण्याचा डाव, 400 पेक्षा जागा द्या म्हणजे घटना बदलता येईल असं मोदींचेच खासदार सांगतात। शरद पवार यांचा मोदींवर घणाघात। शिंदेंच्या शिवसेनेकडून कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे तर ठाण्यामध्ये नरेश मस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीकांत शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार। शिंदे गटामध्ये गेलेल्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची एका दिवसात घरवापसी। वैयक्तिक कामासाठी गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रवेश करून घेतला, माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांचा दावा। ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तीकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरण्यापूर्वी अमोल कीर्तीकर शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता। महायुतीचे नाशिक दिंडोरीचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हेमंत गोडसे भारती पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार। सांगली लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांसाठी आज मवियाची सभा। शरद पवार उद्धव ठाकरे सभेला उपस्थित राहणार। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आज शरद पवारांच्या 3 सभा। संध्याकाळी 7 वाजता माळेगावमध्ये शरद पवारांची जाहीर सभा। महायुतीचा फॉर्म्युला अखेर समोर, भाजप 28, शिवसेना शिंदे गट 15, राष्ट्रवादी अजित पवार गट 4 आणि रासपला 1 जागा। मोठ्या भावाचा गैरसमज झाला असेल तर दूर करणार, कार्यालयावरील बॅनर हटवल्यानंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया। कार्यालयावर मोठ्या भावाचा फोटो असल्याचं समाधान असल्याचंही विधान। शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीमध्ये नाराजी नाट्य। भाजपकडून नाशिकसाठी इच्छुक असलेले दिनकर पाटील नाराज, तर शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम। संजय निरुपम यांचा 2 दिवसांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रचार करणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर निरुपम यांची प्रतिक्रिया। सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या। आरोपी अनुज थापन आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीआयडी करणार। तुरुंगातील चादरीनं गळफास घेऊन केली होती आत्महत्या। जीएसटी संकलनाचा एप्रिल महिन्यामध्ये विक्रम, प्रथमच ओलांडला 2 लाख कोटींचा आकडा। एप्रिल 2024 मध्ये जीएसटीमधून विक्रमी 2,10,000 कोटी रुपये जमा। देशात एप्रिलमध्ये पेट्रोलचा वापर 12.3% वाढला, तर डिझेलच्या विक्रीमध्ये घट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।